नमस्कार. आपण पाहत आहात श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू हा यूट्यूब चॅनल. शिक्षक भरतीवरील निर्बंध राज्याने उठवले आहेत आणि कालच हा एक शासन निर्णय येऊन धडकला आहे. आज काही वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा या निर्णयाची बातमी आलेली आहे, पण मी सर्व महाराष्ट्रापर्यंत ही बातमी पोहोचावी, कारण वर्तमानपत्रांमध्ये हा शासन निर्णय पूर्णपणे रिफ्लेक्ट होत नाही. तुम्ही शासन निर्णयही पाहू शकता गुगलवर सर्च करून. पण तरी आपल्या शिक्षक भरती संदर्भातील आणि करिअर रिलेटेड व्हिडिओ असल्यामुळं मी हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येतो आहे. काही वर्तमानपत्रांच्या पैकी मी दैनिक लोकमतचं एक बातमीचा एक फोटो आपल्या कम्युनिटी पेजवर शेअर करतो आहे. तुम्ही तोही पहा. त्यांनी दैनिक लोकमतच्या सौजन्याने मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. पण हा शासन निर्णय आहे ॲक्च्युली कालचा, म्हणजे जो आय गेस 9 जानेवारी 2019चा, की शिक्षक भरतीवरील निर्बंध जे आहेत ते राज्याने उठवले. पण ह्या बातमीचा पूर्ण कानोसा घेण्यापूर्वी, पूर्ण एनलाइटमेंट होण्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही पाहताय श्यामसुंदर माने इन्स्पायरिंग यू या चॅनलवर आपण शिक्षकांसाठी खास मुलाखती कशा दिल्या जाव्या याचाही एक व्हिडिओ सिरीज बनवले. तुम्ही आय बटनला जाऊन तेही पाहू शकता. त्यानंतर स्पोकन इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल्स, इंटरव्ह्यू स्किल या संदर्भात आपण एकापेक्षा एक सरस व्हिडिओ बनवतो आहे आणि शिक्षक भरतीवर मी विशेष लक्ष ठेवून आहे व्हिडिओ संदर्भात. सो या चॅनलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून बेल बटन दाबा, जेणेकरून माझ्या भविष्यातले व्हिडिओ तुम्हाला इन्स्टंटली मिळतील आणि अपडेट चुकणार नाही किंवा उशिरा मिळणार नाही. आता आपण बघूया की कोणते असे निर्बंध होते आणि ते निर्बंध उठवल्याची एवढी बातमी, एवढी चर्चा का होते. तुम्हाला सांगतो, 15 जून 2016ला एक निर्णय आला होता. तो हा होता की 50% जास्त रिक्त पदे भरू नका. साधारणतः हा एक कॉस्ट कटिंगचा मार्ग होता. शासनावर वेतनाचा ताण येतो आहे वगैरे. आधी तरी भरती मे 2012ला वगैरे बंदच केली होती पूर्ण. ती उठवून मला वाटतं 15 जून 2016ला शासनाने अशी मुभा दिली होती की 50% रिक्त जागांच्या 50% शिक्षक भरायला परवानगी दिली होती. पण आता मेगा भरतीचा सध्या ट्रेंड आहे आणि सरकार बहुतेक सर्व जागा भरू इच्छित आहे. तो सरकारची अशी एक शासनाची अशी एक मानसिकता होती की शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि 50% ही खूप कमी लिमिट आहे. म्हणून त्यांनी आता कालच्या 9 जानेवारीला एक शासन निर्णय देऊन असं सांगितलं की रिक्त पदांच्या 75% शिक्षक भरायला त्यांनी मुभा दिली आहे. ही मुभा देताना त्यांनी आणखी एक अट घातली की अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होऊनही जर काही शिक्षक अतिरिक्त होत असतील तर ते ज्या वर्गाचे आहेत, ज्या प्राथमिकच्या आहेत, माध्यमिकच्या आहेत, उच्च माध्यमिकच्या आहेत, त्या विषयासंदर्भात त्या तुकड्यांचे तेवढे पदं रिकामे ठेवून बाकीची जी 75% जी भरती आहे ती भरती करायला शासनाने परवानगी दिली आहे. हा एक अतिशय चांगला संदेश आहे माझ्या सगळ्या भावी शिक्षक मित्रांनो. कारण सरकारने जो आकडा दिला की 24,000 शिक्षक पहिल्या टप्प्यात भरणार, मग 20-24 यामध्ये. सो याच्यामुळं काय होईल की 50%ची स्ट्रेंथ आता 75%वर गेली. म्हणजे निश्चितपणे शिक्षकांची जी भरतीची जी संख्या आहे ते वाढेल आणि TITमध्ये जे गुण मिळवलेले विद्यार्थी आहेत त्यांना थोडा जादा स्पेस मिळेल आणि भरतीला मोठ्या संधी उपलब्ध होतील. सो हा एक चांगलाच निर्णय आहे, शासन निर्णय 9 जानेवारी 2019चा, की रिक्त पदाच्या 75% काय करा, ही पदं भरा. आता हे कुणाकुणाला निर्णय लागू केला आहे त्यांनी? प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या सर्वांनाच हा नियम लागू आहे की रिक्त पदांच्या 75% जागा भरा. त्यानंतर कुठल्या प्रकारच्या शाळांना हा लागू आहे? अनुदानित, अंशतः अनुदानित, अनुदानास पात्र व अध्यापक विद्यालये, म्हणजे मला वाटतं DED BED यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय लागू आहे. आता अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन बऱ्यापैकी झालं आहे मित्रांनो. जे काय राहिले ते अगदी बोटाच्या संख्येवर मोजण्या एवढे असतील. एखाद्या जिल्ह्यात राहिले असतील तर तेवढ्या जागा वॅकंट ठेवून बाकीच्या जागा भरायच्या आहेत. आणि ह्या जागा भरताना
तुकडीनिहाय न भरता विषयासंबंधित सर्व तुकड्यांचे एकत्रित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन ही भरती करा, असंही या शासन निर्णयात म्हटलं आहे. एकंदरीतच या निर्णयामुळं तुम्हाला सांगतो मित्रांनो की शिक्षकांची जी संख्या आहे ती वाढेल, भरतीची जी स्ट्रेंथ आहे ती वाढेल आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जे वाट पाहत आहेत शिक्षक भरतीची त्यांना प्रतिनिधित्व मिळेल. या संदर्भातला हा व्हिडिओ. याच्यामध्ये आणखी काही शेअर करण्यासारखं आहे तर हे की अशा कोणत्या शाळा आहेत की ज्यांना रिक्त संख्या असूनही विद्यार्थी शिक्षकांची पदे रिक्त असतानाही शिक्षक भरती करता येणार नाही. तर अशा शाळा ज्यांची पटसंख्या 10पेक्षा कमी आहे यांनी काय करायचं, यांना मात्र याला काय करता येणार नाही, भरता येणार नाही. अशा पद्धतीचा हा एक व्हिडिओ आहे आणि बघा ही खरंच एक आनंदाची बातमी आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचं तर आभारच, पण त्याशिवाय मी जसं म्हणालो की तुम्ही हा व्हिडिओ फक्त पाहून बसू नका, तर सगळ्या गोष्टीची तयारी करा. इंटरव्ह्यू कसा दिला जावा या संदर्भातले व्हिडिओ नक्की पहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. मी श्याम सर आपला निरोप घेतोय. ऑल द बेस्ट.